शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र देण्यात आलेलं आहे। तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। तर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचा मुद्दा देखील मांडण्यात आलेला आहे। तर घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचं या पत्रात मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मूळ पक्ष म्हणून विलीनीकरणाला मान्यता दिली नसल्याचा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। दरम्यान कायदेशीर लढाईच्या अनुषंगाने या पत्राला महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान ऑपरेशन टायगर नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होणार आहेत। शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे गटातील 6ही खासदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिलाय। जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मला डिवचल्यास सोडणार नाही असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय। मवियाच्या सरकारच्या काळातील जलसंपदा विभागातील कामांच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी जयंत पाटलांना चांगलंच धारेवर धरलंय। तसेच महालक्ष्मी कुणाची संस्था आहे आणि त्यांच्यामध्ये कुणाला किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला कळेल असा थेट इशारा जयंत पाटलांना सुरेश धस यांनी दिलाय। मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी। या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना।